नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. वारकरी संप्रदायातील संतांचे अधिष्ठान आणि योगदान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा खूप मोठे आणि प्रभावी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे संत परंपरा लाभली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी 8 सप्टेंबर 2024 रोजी आळंदी या ठिकाणी केले. आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 130 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ग्रंथ प्रकाशन ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा छपाईसाठी देहू व आळंदी संस्थानला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन पूजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रींचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, प्रमुख विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र ओमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माऊलींची प्रतिमा भेट देत सत्कार करण्यात आला. श्रींचे दर्शन घेत त्यांनी राज्याच्या लोकहितार्थ साकडे घातले. ते म्हणाले, गणरायाचे आगमन राज्याला सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, राज्यातील शेतकऱ्यांवरील अरिष्ट दूर व्हावे असे साकडे घातल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर डोंगरकडे कोसळत असल्याच्या आणि काही भागात भूस्खलन होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात अशा अनेक घटना घडत आहेत. प्रशासनाने पाहणी करून धोक्याची ठिकाणे निश्चित करण्याची आणि नागरिकांना जागरूक करण्याची गरज आहे. अच्छा, हे गाव कोणतं आहे? ठीक आहे. बरं. ठीक. भैरवनाथ पाणी वाटप संस्था कडूस या संस्थेच्या लघु पाटबंधारे तलावाचे पाणीपूजन 8 सप्टेंबर 2024 रोजी खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार 8 सप्टेंबर 2024 रोजी भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गारगोटवाडी या इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जनसंवाद दौऱ्यादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. चासकमान धरण 100% भरलेले असल्याने पूर नियंत्रणकरिता धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1850 क्युसेक्स विसर्ग रविवारी दुपारी 1:30 वाजता बंद करण्यात आला आहे. तसेच अतिवाहीद्वारे 350 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. डावा कालवामध्ये 500 क्युसेक्स विसर्ग सुरू असून आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो, असे चासकमान धरण पूर नियंत्रण कक्ष यांच्याकडून सांगण्यात आले. आळंदी येथे शिवसेना शिंदेगट पक्षाचे आळंदी शहर शिवसेना मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, इरफान सय्यद, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या अध्यक्षपदी पैलवान बाळासाहेब चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे. गणेशोत्सवात फुलांची मागणी वाढली असून फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. गणपतीमध्ये आष्टरला 250 ते 300 रुपये भाव मिळत असून झेंडू 120 ते 150 किलो दराने विक्री होत असल्याचे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजेचे दिवे धुक्यात निरुपयोगी ठरत असून सायंकाळी हे दिवे लागल्यानंतर धुके आणखीनच गडद होत असल्याचा अनुभव वाहन चालक आणि प्रवासी घेत आहेत. भीमाशंकर मंदिराच्या परिसरात नेहमी दाट धुके असते, त्यामुळे अपघातांची शक्यता असून याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
पार्किंग नंबर 2 चांगले. पुणे जिल्ह्यातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील चऱ्होली खुर्द भागात मोठ्या प्रमाणावर जमिनींचे प्लॉट पडण्याचा सपाटा अनेकांनी लावलाय. त्यामुळे या भागात रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. जाणीव जागृती मंच राजगुरुनगरचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जाणीव जागृती मंचाचे अध्यक्ष विठ्ठल भोर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत शिरोली येथील पुणे नाशिक रोडलगत गटारीचे काम 15 दिवस झाले तरीही अजून होत नाही. या भागातून जाणाऱ्या नागरिकांना खूप त्रास होत आहे व शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलांना अंगावर पाणी उडत आहे. तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आज या ठिकाणी आपण शिरोली गावामध्ये या ठिकाणी रस्त्याचा खूप बिकट प्रश्न आहे. 15 दिवस झाले गटर हे तुंबलेले गटर हे तुम्ही बघा, तरी ग्रामपंचायत कोणतीही दखल घेत नाही. व या ठिकाणी आपण पाहता या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. तरी ह्या पाण्यामुळं येणाऱ्या जाण्यात खूप त्रास होतोय व ॲक्सिडेंटसुद्धा होतात. तरी ग्रामपंचायत वेळोवेळी सांगून सुद्धा कुठलंही काम करत नाही. तरी आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो आपण बरीच सूचना करून या ठिकाणी काम करावे. चाकण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात तरुणांचा सहभाग वाढत आहे. चाकण परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केल्याचे चाकण शहर मनसेकडून कळवण्यात आले आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय महाराष्ट्र. आज आपल्या चाकण शहर कार्यालयामध्ये नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.